नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मटन बिर्याणी। मटन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य हे बघा, इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, छानपैकी स्वच्छ धुवून घेतले आणि हे अर्धा किलो तांदूळ मी भिजत घातले बिर्याणीसाठी। हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ आहे, हा बघा। हा अर्धा किलो तांदूळ मी आता असा भिजवणार आहे अर्धा तास, आणि मग ह्याचं बिर्याणीसाठी मी भात शिजत घालणार आहे। आता सध्या आपण हे मटन मॅरिनेट करून घेणार आहे, तर मी दाखवते आता हे मॅरिनेट करण्यासाठी काय काय लागतं। हे बघा, आता आपण मटन मॅरिनेट करतोय बिर्याणीसाठी। तर हे बघा, हे आपण आधी कोथिंबीर टाकायची। आपण चिरलेली कोथिंबीर टाकली। हा पुदिना टाकणार आहे। हे मिरचीचे तुकडे आहेत। हा 1 चमचा मटन मसाला आहे, हा बघा। त्याच्यानंतर अर्धा चमचे लाल मिरची पावडर आहे, अर्धा चमचा, हे बघा। हा बिर्याणी मसाला आहे। मीठ टाकायचं आहे आपल्याला। आलं लसूण पेस्ट टाकायची आपल्याला। आता हे काही खडे मसाले आहेत, आपण खडे मसाले टाकणार आहे। हे 4 लवंगा टाकल्यात। हा मसाला वेलदोडा टाकलाय। हे थोडंसं दगडफूल टाकले। ही दालचिनी टाकली। हे साधे वेलदोडे टाकले 3। हा थोडासा तेजपत्ता 1, आणि हे 4 मिरे टाकले। आता मी मॅरिनेट करते। आता मी दही टाकते, हे बघा। मटणाला आपल्याला दही लावून घ्यायचे, हे बघा। आता हे सगळं मॅरिनेट, धने जिरे पावडर राहिली आपली टाकायची। हे धने जिरे पावडर आहे। आता हे बघा, हे सगळं आपण मॅरिनेट करायचंय असं छानपैकी। आता त्याचं पाणी उकळलेलं आहे। आपण जो बिर्याणीला भात शिजवणार आहे, राईस शिजवणार, त्याचं पाणी उकळलेलं आहे। आता त्या पाण्यात मी काय काय टाकलं ते सांगते तुम्हाला। त्याच्यामध्ये मी 4 लवंगा टाकल्या, 1 हिरवा वेलदोडा टाकलाय, 1 मसाला वेलदोडा टाकलाय, आणखीन दालचिनीचा तुकडा टाकलाय, पुदिना टाकलाय, कोथिंबीर टाकली, थोडीशी बडीशेप टाकली, थोडंसं शहाजिरे टाकले, आणि ही लिंबाची 1 फोड टाकली मी। आता बघा, आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकतोय। आपल्याला हा जो बिर्याणीचा तांदूळ आहे तो फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे, जास्ती शिजवायचा नाही आपल्याला। आज मी बिर्याणी कुकरमध्ये करणार आहे। चिकन बिर्याणीची रेसिपी आहे माझ्या ऑलरेडी ह्याच्यावरती, चॅनलवरती आहे, ती तुम्ही बघा। आज मी मटन बिर्याणी बनवते। हा जो तांदूळ आपला अर्धा तास आपण भिजत घातलेला आहे, तर हा तांदूळ मी दाखवते तुम्हाला। ह्याच्यामध्ये टाकायचा आहे, थोडंसं तूप पण घालणार आहे वरती मी ह्याला। हा बघा, हा आता मीठ घालायचं राहिलंय, हे मीठ घालूया आपण। हे बघा, मीठ घातलंय आपण। थोडंसं मी आता तूप घालते वरती। गॅस मी फास्टच ठेवलाय, हे बघा। तूप घालते थोडंसं वरती। आता हे आपल्याला उकळून द्यायचंय। हा भात आपल्याला उकळून द्यायचा आहे आणि 80% शिजवायचा आहे। भात शिजलाय, कसा शिजतोय ते मी तुम्हाला दाखवते आता। हे आपण जो बिर्याणीला राईस शिजायला टाकलाय, त्याच्यामध्ये थोडंसं मी आलं लसूण पेस्ट टाकते बघा। थोडंसं आपल्याला भाताला लसणाचा वास पाहिजे, आल्याचा वास पाहिजे, म्हणून थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकले, आणि थोडासा मी बिर्याणी मसाला टाकणार आहे। हा बघा, आपल्याला हा बिर्याणी मसाला टाकायचा आहे थोडासा भाताला, कारण आपल्या भाताला पण थोडीफार चव पाहिजे। गरम मसाल्याची तर चव लागतेच मंडळी, पण आलं लसणाची सुद्धा थोडीशी चव आता भाताला येणार आहे आपल्या। बिर्याणीचा राईस आपला थोडा आलं लसणाची पेस्ट टाकल्यामुळं ह्या पाण्यात आता ते शिजणार आहे। आलं लसूण, तांदूळ, बिर्याणी मसाला सगळं एकत्र आता हे शिजणार आहे, हे बघा। शिजत आलेला आहे बिर्याणीचा, हे बघा। मी काय म्हणलं होतं, 80% शिजवायला पाहिजे, तर हा शिजत आलेला आहे, हे बघा। 80% शिजलेला आहे हा भात। आता मी काढून घेते, चाळणीमध्ये काढून घेते। आता
आता बाकीचा जो शिजायचा राहिलेला आहे तो आपण बिर्याणीमध्ये शिजवणार आहे. हे गरम मसाले मी नंतर काढून टाकणार आहे. आता सध्या हा भात आपल्याला सगळा नितळून पाणी सगळं नितळून घ्यायचंय भाताचं. अशा पद्धतीने बघा आता सगळा राईस आपण काढून घेतलेला आहे. बघूया आपण हा किती शिजलाय. शिजलाय तर 80%. हे बघा असं आपल्याला एवढा शिजायला पाहिजे. एकदम गाळ पण नकोय आपल्याला, साधारण थोडासा कच्चा राहायला पाहिजे. झालं आता हे पाणी सगळं निघालं भाताचं की आपण बिर्याणी करायला घेऊया. मॅरिनेट झालेलं बिर्याणीचं तर आता आपण हे कुकरला टाकणार आहे. त्याच्यासाठी हा कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतले आणि ही चिरलेली कोथिंबीर आहे. आता आपण मटण टाकणार आहे. तळलेला होता त्या तळलेल्या कांद्याचं हे तेल आहे. हे तेल आपण टाकतोय. हे 2-3 पळ्या तेल घेतलेलं आहे मी. आता तेल हे कांदा जो आपण बिर्याणीसाठी कांदा तळतो ना, हा कांदा मी बिर्याणीसाठी तळून घेतलेला आहे. तर त्या तळलेल्या कांद्याचं तेल आहे. त्या तेलाचा स्वाद सुद्धा खूप छान लागतो मटणाला. आता आपण हा कांदा जो चिरून घेतलाय, हे बिर्याणीच्या मटणाची तयारी आहे. आपण कांदा चिरलेला हा कांदा टाकतो फोडणीला. कांदा आपल्याला चांगला आता हा भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतोय आपण चांगला. आपल्याला बिर्याणीसाठी मटण टाकायचे त्याच्यासाठी हे आलं लसूण पेस्ट टाकते मी. पेस्ट आपण चांगली भाजून घेणार आहे. आणि बरं का मंडळी, आज आमच्या गावचा आठवडी बाजार आहे आणि ह्या आठवडी बाजारमध्ये आज आहे ना, आपले गावठी जे बोकड असतात ते कापले जातात आणि हे गावठी बोकडाचं मटण आहे आणि ते वाट्यावरचं असतं. आता वाट्यावरचं मटण म्हणजे सगळं मिक्स मटण मिळतं आणि त्याच्यामध्ये थोडाफार चरबीचा म्हणजे ते लोक चरबी पण टाकतात. तर हे आमच्या मटणामध्ये चरबी आलेली, तर हे चरबी मी थोडीशी तेलामध्ये टाकते. कधी पण अशी मटणामध्ये हे वाट्यावरचं मटण असतं गावाला मिळतं, तर त्या मटणामध्ये आपल्याला चरबी मिळते. म्हणजे ते कंपल्सरी टाकतात चरबी. आपण जेव्हा बिर्याणी करतो ना, तर त्या बिर्याणीच्या तेलामध्ये ती चरबी चांगली अशी तळून घ्यायची भाजून. इतकी सुंदर बिर्याणी लागते ना, अगदी तुम्ही एकदा केली आणि खाल्ली तर तुम्ही पुन्हा पुन्हा करणार आहे. तर ही तेलामध्ये भाजून घेते. टोमॅटो टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकू. हा कांदा लसूण मसाला आहे, थोडासा टाकलाय मी. हा आपला घरगुती काळा मसाला, म्हणजे हा मटण मसाला म्हणायला काहीच हरकत नाहीये. घरगुती काळा मसाला म्हणजे ह्या मटणाला सुद्धा खूप छान लागतो. आपला सगळ्याच भाज्यांना मी वापरते, पण मटणाला तर खूपच छान लागतो. आणि हा थोडासा गरम मसाला पावडर आहे. हे सगळं असं परतवून घेणार आहे मी. आता ह्याच्यामध्ये आपण मटण टाकूया. हे मॅरिनेट केलेलं मटण आहे. अर्धा किलो मटण आणि अर्धा किलो आपण बिर्याणी राईस, असं आज त्याची आपण बिर्याणी करणार आहे. असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता हे जेवढं आपण हे मटण परतवून घेणार ना तेलामध्ये,
एवढंच चवीला छान लागतं. आता ह्याच्यामध्ये जो आपण बिर्याणीचा राईस काढला, आपलं सॉरी बिर्याणीचं जे पाणी काढलं होतं ना आपण राईस बरोबर जे आपलं पाणी काढलं होतं ते मी टाकणार आहे आता हे मटण शिजायला. ते पाणी आपलं एक तांदळाची कशी आपण पेज निघते तसं ते पाणी निघालेलं आहे. तर थोडंसं आपल्याला आता हे गरम पण आहे ते पाणी, गरम मसाल्याचं आपण काढलेलं पाणी. जर भाताला आपण गरम मसाला टाकला त्या गरम मसाल्याचा सुद्धा सगळा त्या पाण्याला स्वाद आहे. तर थोडंसं आपण आता हे तर ते पाणी टाकणार आहे. हे बघा, हे मी भाताचं पाणी काढून ठेवलेलं आहे मगाशी. बिर्याणीचा जो भात आपण शिजवलं त्याचं पाणी थोडंसं टाकणार आहे मी. मटण शिजण्यापुरतं मला पाणी टाकायचं आहे. हा तळलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला. पुन्हा एकदा थोडंसं मी परतवून घेते. आपल्याला जेवढं मटण शिजवायचं आहे मंडळी तेवढं आपण पाणी टाकायचं. आता हे अर्धा किलो मटण आहे तर मला कमीत कमी 1 ग्लासभर तरी पाणी लागेल. मटणाला स्वतःचं पाणी तर सुटतंच, पण छोटा ग्लास मी एक ग्लासभर नाही पण अर्धा ग्लास तरी मी पाणी टाकणार आहे. आणि मग शिट्ट्या होऊन देणार आहे. 4 शिट्ट्या मी होऊन देते आणि दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे मटण आता जे आपल्याला बिर्याणीला पाहिजे मटण ते मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आणि 4 शिट्ट्यामध्ये हे मटण छानपैकी शिजलेले बघा. मस्तपैकी काय छान त्याला तरी आली. छानच शिजलं एकदम मस्तच. हे बघा आता मी शिजले का दाखवते तुम्हाला. हे मटण शिजलेलं आहे हे बघा. शिजलेलं आहे मटण हे. हे बघा निघालंय आपलं बाजूला, चांगलं शिजलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती लेअर देणार आहे भाताचे. भात शिजलेला आहे ना, हा भात आता मी वरती टाकते. गॅस जरा बंद करते 2 मिनिटासाठी. ह्या रश्श्यावरती आता ह्या मटणावरती आपल्याला हा भात टाकायचा आहे, बिर्याणी राईस. असं टाकून घ्यायचं आपल्याला. आपण आता तळलेला कांदा टाकणार आहे वरती. भात मी टाकलाय बघा. खाली जे मटण शिजलं होतं बिर्याणीचं आपलं त्याच्यावरती हा भात टाकलेला आहे मी. ही कोथिंबीर टाकते. आणि आता एक 5 ते 10 मिनिटं मी एकदम गॅस एकदम मंद ठेवलेला आहे. गॅस मी एकदम बारीक ठेवलाय. बारीक गॅसवरती एक 5 मिनिटं मी आता हे बिर्याणी. आता असं तर आपलं हे बघा मंडळी, आपलं असं तर मटण शिजून झालेलं आहे बिर्याणीचं. भात पण आपला 80% शिजलेला आहे. आता फक्त आपल्याला एक 5 ते 7 मिनिटासाठी हा जो 80% भात शिजलाय हा आपल्याला पूर्ण भात शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला आता हे 5 ते 7 मिनिट फक्त वाफ येईपर्यंत ठेवायचंय. आता मी एक वाफ येईपर्यंत ठेवते थोडा वेळ आणि मग दाखवते तुम्हाला. घ्यायचा आहे लाल होईपर्यंत हा कोळसा मी हे करून घेणार आहे गॅसवरती. चांगला लाल होईपर्यंत कोळसा ठेवणार आहे गॅसवर मी. आणि हा कोळसा आता आपण बिर्याणीला स्मोक देणार आहे. कोळसा आता छानपैकी आपण हे झालेला आहे, लाल करून घेतलेला आहे कोळसा आपण. आता हा इकडे ह्या बिर्याणीवरती आपण ठेवणार आहे. बिर्याणी आपली ऑलरेडी झालेली. हा बिर्याणीवरती ह्या असं वाटी ठेवायची आपल्याला. हे तूप सोडायचं, पटकन झाकण लावायचं आहे आपल्याला. वाफ जाऊन द्यायची नाही आपल्याला. हा आता स्मोक कोळशाचा जो वाफ आहे कोळशाचा वास आपल्या बिर्याणीला लागायला पाहिजे. तर बघा आता हा घट्ट झाकण बसवलंय मी. आता थोडा वेळ वाफ लागून देणार आहे मी, नंतर आपण काढणार आहे बिर्याणी. हे अशा पद्धतीने आपली बिर्याणी तयार आहे, मटण बिर्याणी. मी आता ही वाटी काढून घेते. दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने आपली आता हे खालीवर करणार आहे बिर्याणी. मस्तपैकी आपली बिर्याणी तयार आहे. आता मी सर्व करते. आपण अशी प्लेटमध्ये आता बिर्याणी सर्व करणार आहे.
अशा बघा आता ही आपली बिर्याणी तयार आहे. त्याच्याबरोबर हा मटण रस्सा तयार आहे खाण्यासाठी. आपण जो आळणी रस्सा करतो थोडासा, त्याचाच मी थोडा रस्सा केलाय बिर्याणी बरोबर खायला. हा कांदा लिंबू आहे आपलं, आणि मी आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, ही चिरलेली कोथिंबीर. अशा पद्धतीने आपली मटण बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी. मंडळी, तुम्हाला कशी वाटली? म्हणजे मी बनवली, तुम्हाला आता बनवताना तुम्ही बघितलीच. आता खाऊन पण बघा, तुम्ही घरी बनवा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे सबस्क्राईब चॅनल जो करणार आहे तुम्ही माझ्यासाठी, तो खूप महत्त्वाचा आहे. तर माझ्या अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि रेसिपीज करून बघा, खाऊन बघा, आणि मला प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. धन्यवाद.